ची माहिती आता समोर येते. 25 जण अत्यवस्थ आहेत. चिन्नास्वामी स्टेडियम ज्याच्यावर अनेक ऐतिहासिक मॅचेस झालेले आहेत, त्याच चिन्नास्वामी स्टेडियम परिसरामध्ये अशा प्रकारे चेंगराचेंगरी झाली आहे. विजय साळवी आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. विजय, हेच चिन्नास्वामी स्टेडियम जे अनेक यादगार मॅचेसचं साक्षीदार आहे, आज कुठेतरी ही दुर्दैवी घटना, 7 जणांचा मृत्यू, चेंगराचेंगरी आणि आकडा वाढण्याची भीती. विजय, एक खऱ्या अर्थानं भारतातल्या क्रिकेट प्रेमाला, क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला या घटनेनं गालबोट लागले असं मला पहिल्यांदा नमूद करावं असं वाटतं. याआधी आपण असे अनेक प्रसंग पाहिलेत जेव्हा जेव्हा आपला विजय साजरा झालेला आहे. मग अजित वाडेकरांचा भारतीय संघ जो इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मधून जिंकून परत आला तेव्हा मोठं सेलिब्रेशन झालं होतं. 1983 सालचा भारतीय संघ मुंबईत उतरला तेव्हा सेलिब्रेशन झालं. 2007 साली भारतीय संघ T20चा वर्ल्ड कप जिंकून आला तेव्हा सेलिब्रेशन झालं. रोहित शर्माचा संघ T20 विजेतेपद जिंकून आला तेव्हा मुंबईत सेलिब्रेशन झालं. तेव्हाही छोटे मोठे प्रकार झाले, पण आजचा चेंगराचेंगरीचा प्रकार हा नक्कीच आपल्याला प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवावंसं वाटतं. याचं मुख्य कारण अश्विन, फायनल ही काल रात्री साधारण 11:30च्या सुमारास संपली. त्यानंतर केवळ 18 तासात जेव्हा तुम्ही सेलिब्रेशन आयोजन करता तेव्हा त्यात तुम्ही किती उत्कृष्ट पद्धतीनं नियोजन केलं आहे याविषयी शंका राहते. पहिल्यांदा आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, तब्बल 18 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा संघ IPL मध्ये जिंकलाय. बंगलोरला त्याचा स्वाभिमान असणं, बंगलोरमध्ये उत्साह ओसंडून वाहणं, सेलिब्रेशन होणं हे स्वाभाविक आहे. आणि जेव्हा एखादा संघ 18 वर्षाने जिंकतो तेव्हा लोक किती मोठ्या ताकदीनं, लोक किती मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरणार आहेत याचा नेमका कर्नाटक प्रशासनाला, मग ती पोलीस यंत्रणा असेल, राजकीय यंत्रणा असेल, तिथलं राज्य सरकार असेल, यांना नेमका आवाका आला होता का, त्यांनी नेमकं त्याचं नियोजन केलं होतं का याच्याविषयी शंका उपस्थित होते. आणि ज्या पद्धतीनं केवळ रस्त्यावर होणारी विजयी मिरवणूक त्यांनी थांबवली आणि एकाच जागी याचं सेलिब्रेशन केलं, मग ती त्यांचं विधानसौधा किंवा विधानसभा असेल किंवा चिन्नास्वामी स्टेडियम असेल, तेव्हा एक लक्षात घ्यायला पाहिजे होतं प्रशासनाला की जेव्हा तुम्ही एका विशिष्ट जागेपुरतं सेलिब्रेशन मर्यादित करता तेव्हा तेवढ्या जागेतच तुम्ही जेवढे लोक सेलिब्रेशनला येणार आहेत ती लोक तिथे मोठ्या संख्येने येणार आणि ती जागा अपुरी पडणार. आणि नेमकं तेच झालं. गेट्स वेळेत ओपन झाली नाहीत, मोठ्या संख्येनं लोंढा आला आणि त्यामुळं हा चेंगराचेंगरीचा दुर्दैवी प्रकार घडला असावा. आणि ज्यांनी क्रिकेटवर अतोनात प्रेम केलं, ज्यांनी या खेळाला मोठं केलं, त्यातल्या 7 जणांचा मृत्यू झालाय अशी बातमी आता अश्विन समोर येते आहे. आणि भारतासारख्या जिथे क्रिकेटचं प्रेम आहे, क्रिकेटचं वेड आहे, त्या देशाला हे नियोजन नक्कीच शोभेचं नाही आहे. अश्विन, अरे विजय, जसं तू सांगतोयस की क्रिकेटचा जिकडे ओसंडून आनंद उत्साह वाहत असतो त्या ठिकाणी अशा प्रकारची घटना, आणि जसा उल्लेख तू केलास अनेक याच्या आधी विजयोत्सव झालेले आहेत आणि आता ही अशा प्रकारची घटना. चिन्नास्वामी स्टेडियम बद्दल आपण जर थोडंसं बोललो तर तसं तू सांगितलंस की प्रशासनाचं कमतरता किंवा नियोजनातला अभाव स्पष्टपणे दिसतोय. कारण ज्या पद्धतीने गर्दी आहे, म्हणजे स्टेडियम बाहेर आणि स्टेडियम मध्ये देखील, मगातली स्टेडियमच्या दृश्य देखील आपण बघितलेली होती, तर चिन्नास्वामी स्टेडियमची एकूण कपॅसिटी आणि सध्या झालेली गर्दी याचं विश्लेषण आपण करू शकतो का? याच्याबद्दल काय माहिती आहे? चिन्नास्वामी स्टेडियमचं जर आपण विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच इकडे काही माणसं तिकीट काढून आलेली नव्हती, त्यामुळे कितीतरी मोठ्या पटीनं चिन्नास्वामी स्टेडियमची जी क्षमता असेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं क्रिकेट रसिक इथे आले. आणि मगाशी मी त्याचा उल्लेख केला की जेव्हा बंगलोरमधली विजयी मिरवणूक रद्द झाली, हा समारंभ जे विजयी सेलिब्रेशन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या IPL मधल्या विजयाचं, हे केवळ विधानसौधा किंवा विधानसभेच्या आवारात आणि त्याच वेळी केवळ स्टेडियममध्ये घेण्याचं नक्की झालं. तेव्हा तो सगळा लोकांचा लोंढा, तो क्रिकेट प्रेमींचा सगळा जनसागर हा उसळला कुठे? तो तेवढ्या पुरत्या कदाचित विधानसौधा, विधानसभेमध्ये सर्वसामान्य माणसाला प्रवेशही दिला नसणार, पण ती सगळी माणसं आशेनं विराट कोहलीला पाहण्यासाठी, विराट कोहलीच्या हातातली ती IPLची ट्रॉफी पाहण्यासाठी ही सारी मंडळी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दाखल झाली. आणि तो केवढा मोठा लोंढा असेल याची आपल्याला कल्पना करता येणार नाही. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याच्यामध्ये काही केवळ बंगळुरूचा जो क्रिकेट रसिक आहे तो प्रेम करत नाही, तर कर्नाटकमधले सारे क्रिकेट प्रेमी या बंगलोरच्या संघावर प्रेम करतात. 18 वर्षाने जिंकलेला आपला संघ, चॅम्पियन संघ, विराट कोहली चॅम्पियन संघ, या सगळ्यांना पाहण्यासाठी ही सारी मंडळी उत्साहानं तिथं दाखल झाली. त्यांचा किती नेमका आकडा होईल याचा गेल्या 18 तासात प्रशासनाला नक्कीच आवाका आढावा आलेला नसणार.
कारण काल रात्री 11:30 वाजता मॅच संपली आणि केवळ 17 ते 18 तासात सेलिब्रेशन होतं. ते एकाच जागी होतं. एका जागी एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येतात, त्याला सांभाळण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी पुरेशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा, इतर पथकं, जी सुरक्षा यंत्रणांची आवश्यक आहेत ती पथकं, ती तिथं नेमण्यात आली होती का गेल्या 18 तासात? हा पहिला प्रश्न इथं माझ्या मनात उपस्थित होतो. अश्विन, खरं नक्कीच महत्वाचा मुद्दा आहे हा, कारण जसं तू सांगितलंस रात्री उशिरा फायनल संपली, त्याच्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये अशा पद्धतीचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होणं आणि त्यासाठी देखील गर्दीचा अंदाज अचूक लावणं हे फार महत्वाचं आव्हान होतं. आणि त्या पद्धतीने सध्या तरी झालेलं ते दिसत नाहीये. याचं कारण जी आकडेवारी समोर येते, मृतांचा आकडा 7 वर गेलेला आहे, तर अनेक जण जखमी आहेत, 25 जण गंभीर जखमी आहेत अशी देखील माहिती सध्या समोर येते. त्याच्यामुळे कुठेतरी नियोजन फसलेलं आहे नक्कीच, ज्याच्यामध्ये वेळ अर्थातच कमी होता आणि त्याच्यात ह्या घाईघाईने कदाचित कार्यक्रम घेण्यात आलाय का, प्रशासनाचं मग कुठेतरी नियोजन फसलंय का, हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतील. मात्र सध्याची चिन्नास्वामी स्टेडियम जवळची काही स्थिती, त्याबद्दल काही अपडेट्स कळू शकलाय? एंट्रीज पूर्णपणे बंद केल्या आहेत. जो कार्यक्रम नियोजित आहे, कारण आता विधानसभेतला सत्कार आणि मग चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार, तर तो सत्कार किंवा तो कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होणार आहे का, या संदर्भात काही कळलंय? चिन्नास्वामी स्टेडियम परिसरातली सध्याची अपडेट काय? अश्विन, त्या संदर्भात लवकरच हो. प्रशासनाकडून माहिती घेण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. पण चिन्नास्वामी स्टेडियममध्ये नेमका आता काय कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे का, या नक्कीच. संदर्भात अजून तरी पूर्ण माहिती हाताशी आलेली नाहीये. अश्विन, खरं आहे, त्यामुळे सध्याची जी अपडेट आहे, जसं विजयनी पण सांगितलं की काल रात्र आणि आज आताची संध्याकाळ, अवघे काही तास आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने येणारा हा मोठ्या प्रमाणात जमाव. त्यात अत्यंत महत्वाची बाब याच्यामधली म्हणजे आरसीबीचे चाहते किंवा या IPL टीमचे चाहते फक्त बंगळुरूमधले नव्हे तर बाहेरून कदाचित आलेले असू शकतात. याशिवाय मोफत प्रवेश, फ्री एंट्री ठेवण्यात आली होती. विजय, हाही एक महत्वाचा मुद्दा होता. फ्री एंट्रीमुळे गर्दी आणखी वाढली आहे. विजय, अश्विन, विजयी सेलिब्रेशनला तुम्ही हो. कुठल्याही पद्धतीचं मानधन किंवा शुल्क आकारू खरंय. शकत नाही, कारण सर्वसामान्य क्रिकेट प्रेमी हा तुमच्या संघावर प्रेम करत असतो. कदाचित त्याला क्रिकेटचा जो सामना आहे तो त्याला हो. स्टेडियममध्ये बसून बघता येणार नाही, कारण हजारो रुपयांची तिकीट असतात. पण तो अख्खा सीझन, म्हणजे गेली 18 वर्ष ही माणसं प्रेम करतायत, आपला संघ कधी जिंकतो याची त्यांना उत्सुकता होती, प्रतीक्षा होती. जितके अश्रू मला वाटतं विराट कोहलीच्या डोळ्यात होते ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक अश्रू मला वाटतं या बंगलोरच्या चाहत्यांनी ढाळले असेल. आणि दुर्दैवाची ही गोष्ट आहे की आज त्याच बंगलोरच्या चाहत्यावर ही त्यांच्या स्टेडियममध्ये किंवा स्टेडियमच्या बाहेर ही चेंगराचेंगरीची वेळ आली आहे. आणि त्यात सर्वात दुर्दैवी बाब ही आहे की जवळजवळ 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. 15 ते 20 जण जखमी झालेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता सांगण्यात येते. त्यामुळे हे जे अपयश आहे, हे जे गालबोट लागलंय, हे केवळ आणि केवळ मला असं वाटतं की हे कर्नाटक राज्य प्रशासन आणि तिथल्या पोलीस यंत्रणेचं आहे. खरं विजय, यंत्रणेचं पूर्णपणे हे नियोजन जे आहे ते फसलेलं आहे असं सध्या तरी म्हणावं लागेल. याचं कारण ज्या पद्धतीने आपण गर्दी बघतो, ही चारही दृश्य आपण बघताय, कारण स्टेडियमचा परिसर असेल किंवा एकूणातच स्टेडियमचे एंट्री गेट्स असतील, प्रवेशद्वार असेल, तिकडे कुठेही नियोजन आपल्याला दिसत नाही. किंवा कदाचित त्यांनी जे प्रेडिक्ट केलं होतं, जो अंदाज व्यक्त केला असेल कदाचित पोलीस आणि प्रशासनाने, त्याच्या बाहेर किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात कुठेतरी गर्दी झाली आणि त्याच्यामुळे कुठेतरी जी घटना समोर येते ती आलेली आहे समोर. मात्र सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार 7 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय, 25 जण गंभीर जखमी आहेत, अनेक जण जखमी आहेत अशी माहिती कळते. त्यामुळे नेमका आकडा आपल्याला कदाचित येणाऱ्या काही तासामध्ये कळू शकेल. मात्र अत्यंत गालबोट लावणारी अशी ही घटना, दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल. कारण काल त्यांचा संघ जिंकतो काय, विराट कोहलीचे आनंदाश्रू काल रात्री क्रिकेट प्रेमींनी पाहिलेले होते. आणि आज अशा प्रकारे ज्या क्रिकेट प्रेमींनी अतोनात प्रेम केलं या क्रिकेटवर, या विराट कोहलीवर, या RCB टीमवर, त्याचपैकी काही क्रिकेट प्रेमींचा अशा या चेंगराचेंगरीमध्ये जीव जातो काय. अत्यंत दुर्दैवी घटना, मनाला चटका लावणारी घटना आणि त्याचवेळी अनेक प्रश्न उपस्थित करणारी घटना. तरी 2 दृश्य आपण बघताय, अनेक दृश्य आता आपल्याकडे येत आहेत आणि ज्या पद्धतीने गर्दी जमलेली आहे, अजून स्टेडियममध्ये देखील प्रचंड गर्दी आहे. सध्याची जी बातमी आहे त्यानुसार विधानसभेमध्ये सत्कार सोहळा RCBच्या टीमचा आणि त्याच्यानंतर स्टेडियममध्ये लगेचच सत्कार सोहळा होता आणि त्यामुळे गर्दीचं प्रमाण जे आहे ते प्रचंड बघायला मिळते. आणि त्यातच आणखी एक अपडेट येते, बंगळुरू मेट्रोमध्ये देखील प्रचंड गर्दी झाली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रोमध्ये झुंबड उडाली आहे आणि त्याचीही दृश्य आपल्या समोर आलेली आहेत.
MG रोड मेट्रो स्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळते. ज्या मेट्रोचा हा रूट आहे जिकडे चिन्नास्वामी स्टेडियमकडे जात असतो तर तिकडे देखील सध्या गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. आणखी एक अपडेट, चेंगराचेंगरीची घटना झाली त्याच्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आता मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली आहे. या घडीची मोठी अपडेट आहे, कारण साहजिकच आपण बघितलेलं होतं ही मेट्रोची गर्दी आहे आणि तिकडे कुठेतरी मग आणखी पुन्हा एकदा असे काही प्रकार होऊ नयेत, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, गैरप्रकार किंवा लोकांच्या जीवावर बेतू नये या दृष्टीने गर्दीचं नियोजन करण्यासाठी आता मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली. या घडीची मोठी अपडेट आहे, कारण तिकडे स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी आणि चेंगराचेंगरीची घटना, काही जणांचा जीव गेलेला आहे आणि ही सगळी बातमी येतात त्वरित मग मेट्रोच्या ठिकाणी आता नियोजन करण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून मेट्रोच्या ठिकाणी सेवा स्थगित करण्यात आली. ही 4 दृश्य आपण बघताय. नागरिकांची चेंगराचेंगरी, स्टेडियममध्ये शिरण्यासाठी कशा प्रकारे हे क्रिकेट फॅन्स जे आहेत ते शटरवरून किंवा अन्य मार्गावरून, गेटवरून अक्षरशः उड्या मारत आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. नंतर कारची, काही वाहनांची तोडफोड झाल्याचं, काही गाड्यांच्या काचा फुटल्याचं आपण दृश्यांमध्ये बघितलेलं होतं आणि काही जे जखमी झालेले आहेत ज्यांच्यासाठी कदाचित उपचारांची त्यांना गरज आहे अशांना घेऊन मग धावत तिकडची मंडळी जी आहेत ती निघालेली होती हॉस्पिटलच्या दिशेने. त्यामुळे ही सगळी दृश्य आपल्या समोर आहेत आणि खरोखरच एक क्रिकेट चाहत्याच्या मनाला चटका लावणारी अशी घटना आणि त्याचवेळी अनेक प्रश्न प्रशासनाच्या, पोलीस यंत्रणेच्या बद्दल उपस्थित करणारी अशी घटना समोर आलेली आहे बंगळुरूमधून. आणि त्यातच ही घटना झाल्यानंतर त्वरित मेट्रोच्या ठिकाणी अशा प्रकारची, म्हणजे बंगळुरू मेट्रोच्या ठिकाणी अशा प्रकारची कुठली घटना होऊ नये या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. बंगळुरू मेट्रोमध्ये देखील तिकडे प्रचंड गर्दी झाल्याचं आपण प्लॅटफॉर्मवर पाहिलेलं होतं आणि त्याच्यानंतर तिकडे देखील सेवा स्थगित करण्यात आली. मात्र सध्याची 4 दृश्य, नागरिकांची चेंगराचेंगरी, स्टेडियममध्ये शिरायला गर्दी, तिकडे कारची, काही वाहनांची झालेली तोडफोड आणि त्याच वेळी नागरिक कशा प्रकारे जखमी झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांना घेऊन हॉस्पिटलला निघालेले तिकडचे लोक. इकडे MG मेट्रो स्थानकातली ही पुन्हा एकदा दृश्य समोर येतात. प्रचंड गर्दी तिकडे देखील, कारण फॅन्सना जायचं होतं मोठ्या प्रमाणात तिकडे आपल्या क्रिकेट जे त्यांचे फेवरेट प्लेयर्स आहेत, खेळाडू आहेत त्यांना पाहायला. आणि त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर जसं आपल्याला समोर आलेलं होतं की सेलिब्रेशन होतं, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं तिकीट किंवा शुल्क नव्हतं जसं विजयनी सांगितलं आता. त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात गर्दी तिकडे झालेली होती. 30-35 हजाराची कदाचित कपॅसिटी असू शकते, पण लाखाच्या आसपास जर तिकडे जमाव जमला असेल, नागरिक जमले असतील, क्रिकेट चाहते जमले असतील तर आपण फक्त कल्पनाच करू शकतो की किती प्रचंड प्रमाणात तिकडे गर्दी झाली असेल. आणि ही दृश्य आहेत, ही मेट्रो परिसरातली दृश्य आहेत. मेट्रो परिसरात देखील ब्रिज आणि अन्य प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रमाणात गर्दी होती, तेव्हा तिकडचा कुठलाही अनुचित प्रकार टाळण्याच्या दृष्टीने आता मेट्रो आणि परिसरामध्ये, बंगळुरूच्या मेट्रो आणि परिसरामधली सेवा ही स्थगित करण्यात आली. मात्र सध्याची जी बातमी बंगळुरूमधनं येते, चिन्नास्वामी स्टेडियमवर एकीकडे सेलिब्रेशनचं आयोजन, विजयोत्सवाचं आयोजन, त्याच्या आधी झालेली चेंगराचेंगरी आणि त्याच्यामध्ये 25 जण गंभीर जखमी झाले. सध्याची अपडेट आहे 25 जण गंभीर जखमी आहेत, 7 जणांचा मृत्यू झालाय. मात्र अजूनही निश्चित आकडा कळू शकलेला नाही. एक गोष्ट मात्र नक्की की नियोजन पूर्णपणे फसल्याचं आता स्पष्ट होतंय जवळपास आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हे क्रिकेट चाहत्यांचे जीव गेलेले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते. विजय, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आणि काही लोक गंभीर जखमी देखील आहेत. विजय, अश्विन, खरोखरच गंभीर परिस्थिती. आणि आपल्याला एक गोष्ट अश्विन लक्षात घ्यायला पाहिजे, हो, पुन्हा एकदा नव्यानं जर सांगायचं झालं, 1971 साली अजित वाडेकरांचा जो संघ आला होता तो विमानतळापासून त्याची विजयी मिरवणूक निघाली होती. 1983 साली कपिल देवचा भारतीय संघ मुंबईत दाखल झाला, विमानतळापासून त्याची मिरवणूक निघाली होती. 2007 साली महेंद्रसिंग धोनीचा संघ आला, विमानतळापासून त्याची मिरवणूक निघाली होती, वानखेडे स्टेडियममध्ये त्याचा समारोप झाला. या प्रत्येक वेळेला त्या मिरवणुकीचा मार्ग हा प्रचंड मोठा होता आणि त्या मार्गात अनेक लाखो संख्येने जे आलेले होते क्रिकेट प्रेमी ते सामावून घेतले होते. 2024 साली जेव्हा रोहित शर्माचा संघ जिंकला तेव्हा त्यांची मिरवणूक, ही तुला आठवत असेल अश्विन, ही केवळ मरीन ड्राईव्हवरच्या त्या क्वीन्स ऑफ नेकलेस त्या मार्गावर काढण्यात आली आणि तिथेही काही जणांचा श्वास कोंडून त्यांना दुर्दैवी चक्कर आली, घेरी आली, असे काहीसे प्रकार झाले होते. जेव्हा तुम्हाला लाखोंच्या संख्येने क्रिकेट प्रेमी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला अशी घटना होण्याची शक्यता असते. त्या घटनेने दाखवून दिलं होतं आणि आज दुर्दैवाची बाब इथं तशीच झाली की केवळ विधानसभा किंवा विधानसभेच्या आवारापुरतं आणि केवळ एका स्टेडियम पुरतं तुम्ही जर तुमचं सेलिब्रेशन मर्यादित केलं तर या देशात जे लाखोंच्या संख्येनं क्रिकेट प्रेमी आहेत